विधानसभा निवडणूक 4 महिन्यावर येऊन ठेपली आहे। पक्षफोड, पक्षांतर, भ्रष्टाचाराचे आरोप, काहींच्या भाषेत खोटा नरेटिव्ह, चुकीचे निर्णय, आरोप प्रत्यारोपांमुळे डागाळलेल्या प्रतिमा सुधारण्याचा साऱ्याच नेत्यांचा खटाटोप सुरू आहे। मिळेल ती संधी साधायची आणि आपल्या प्रतिमा स्वच्छ आणि उंच करण्याची सध्या स्पर्धा लागलेली आहे। ही स्पर्धा स्पष्ट करते की खरंच आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे। नमस्कार, मी आनंद आंबेकर। देशोन्नती डिजिटलवरील चौफेरच्या नव्या भागात पुन्हा एकदा आपणा सर्वांचं मी स्वागत करतो। मित्रांनो, विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू आहे। सध्याच्या सरकारचे हे अखेरचे अधिवेशन आहे। राज्याचे अंतरिम बजेट याच अधिवेशनात सरकारला सादर करायचे होते। खरं तर सरकारसाठी ही मोठी संधी होती, कारण लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षेप्रमाणे यश आलं नाही। तुलनेनं महायुतीत शिंदे सेनेची कामगिरी दखल घेण्यासारखी होती। भाजपची मात्र दानादान उडाली। कुणी विचारही केला नसेल इतकी वाईट अवस्था भाजपची झाली। अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर तोंड दाखवायला जागा राहिली नाही। प्रदेशाध्यक्षांची एक जागा सोडली तर बारामतीही ते वाचवू शकले नाही। पवार कुटुंब फोडल्याशिवाय बारामती काही ताब्यात येणार नाही हे ओळखून भाजपनं राष्ट्रवादीला खिंडार पाडलं। मात्र बारामतीचा अभेद्य किल्ला भेदणे भाजपला काही जमले नाही। या एकंदर साऱ्या निवडणुकीच्या धामधुमीत आणि निवडणूक निकालानंतर अनेकांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह लागलं। अनेक नेत्यांची प्रतिमा डागाळली, काहींच्या प्रतिमेवर शिंतोडे उडाले। कारण यश जसं नेत्यांचं असतं तसं पराभवालाही नेतेच जबाबदार असतात हे जनतेनं ठासून सांगितलं। आणि म्हणूनच आता विधानसभेला सामोरे जाताना प्रत्येक नेत्यासमोर आपली प्रतिमा सुधारण्याचं मोठं आणि कडवं आव्हान आहे। हे आव्हान सत्ता पक्ष असो की विरोधी पक्ष असो, प्रत्येक पक्षातील नेत्यांनी हे आव्हान स्वीकारलं आहे आणि त्यासाठी स्पर्धा सध्या दिसून येत आहे। विधिमंडळ अधिवेशनापूर्वी अर्थात निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं गेलं। यातून बाहेर निघण्यासाठी फडणवीस यांनी पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली। यानंतर जेव्हा मंथन बैठका झाल्या त्यात विरोधकांनी संविधान बदलाचा खोटा नरेटिव्ह सेट केल्याचं महाराष्ट्राला सांगण्यात आलं। इतकंच काय तर स्पर्धा परीक्षांविषयी सुद्धा खोटा नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि असे करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू असा इशाराच फडणवीसांनी विधिमंडळात दिला। लोकसभा निवडणुकीनंतर खरी शिवसेना कोणती हे जनतेनं दाखवून दिलं। उद्धव ठाकरे यांना जनतेनं कौल दिला असा सूर राजकीय विश्लेषकांचा होता। सहानुभूती ठाकरे यांच्याकडे गेल्याचे लक्षात येतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आता कामात आक्रमकपणा आणल्याचं दिसून येत आहे। अवैध बार आणि पबच्या अतिक्रमणावर बुलडोझर चालविण्याचा सपाटाच त्यांनी लावला। उत्तर प्रदेशात जशी योगींच्या बुलडोझरची चर्चा झाली तशी चर्चा महाराष्ट्रात घडून येते। बुलडोझर मॅन अशी प्रतिमा तयार करण्याचा प्रयत्न काहीसा यशस्वी होताना दिसतोय। दुसरीकडे मध्य प्रदेशच्या धर्तीवर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली। प्रतिमा सुधारण्यासाठी हा शिंदेंचा मास्टर स्ट्रोक होता असं म्हणायला हरकत नाही। या योजनेची प्रक्रिया सुद्धा सुरू झाली। गर्दी, मुदतवाढ, दलाली अशा कुठल्या ना कुठल्या कारणानं का असेना गेल्या 4 दिवसांपासून ही योजना सातत्याने चर्चेत आहे। एकंदरच मुख्यमंत्र्यांचा हा मास्टर स्ट्रोक साऱ्यांवर भारी पडला। या सर्व काळात मतदारांचा सर्वात जास्त रोष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ओढवून घेतला होता। काकांशी फारकत घेण्याचा आणि ज्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले त्यांच्याशी हातमिळवणी करण्याचा प्रकार महाराष्ट्रात कुणालाच आवडला नाही। राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तर आवडला नाहीच, पण ज्यांनी आयुष्यात कधी राष्ट्रवादीला मतच दिलं नसेल अशा व्यक्तींनाही ते आवडले नाही। स्वतःच्या बहिणीविरोधात पत्नीला निवडणुकीत उभे करण्याच्या प्रकाराने तर अजित पवारांनी रोष ओढावून घेतला। त्याचे परिणामही त्यांना भोगावे लागले। वित्तमंत्री म्हणून केवळ अर्थसंकल्पाच्या घोषणातून प्रतिमा उंचावणे अजित पवारांना तरी शक्य नव्हते, कारण अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच पगडा अधिक होता। अखेर अजित पवार यांना प्रतिमा सुधारण्यासाठी व्हिडिओच्या माध्यमातून भूमिका मांडावी लागली। मी आजपर्यंत कधी पक्ष बदलला नाही, जनता हाच माझा पक्ष आहे। आजपर्यंत जेवढे भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यापैकी एकही सिद्ध झाला नाही। आपल्या सेवेसाठी आता विधानसभा निवडणुकीत साथ द्या असं स्पष्टीकरण देत आव्हान त्यांना करावं लागलं।
अजित पवारांच्या बाबतीत हा साराच प्रकार केविलवाणा वाटतो. प्रतिमा उंचावण्यासाठी सुरू असलेले हे प्रकार विरोधकही उलथवून लावण्याच्या तयारीत आहेत. यामुळे शाब्दिक वार, प्रतिवार सुरू आहेत. विरोधकांनी गोळ्या भरून ठेवल्याच आहेत. टार्गेट समोर आले की त्या झाडायच्या अशी रणनीती आहे. लाडकी बहीण योजना याचा संबंध अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत घेतलेल्या भूमिकेशी जोडण्यात आला. अजित पवार यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध झाले नाही या वक्तव्यावर लागलीच सुप्रिया सुळे यांनी टोप डागली. मुळात हे आरोप फडणवीसांनी केले होते असे सांगून त्यांनी हवाच काढून टाकली. एकंदरच काय तर हा खेळ विधानसभेपर्यंत असा सुरू राहणार आहे. महायुतीसमोर प्रतिभा उंचावण्याचे असलेले आव्हान सोपे नाही. मात्र त्यासाठी नेत्यांची जी धडपड सुरू आहे त्याला नक्कीच दाद द्यावी लागेल. बघूया काय होते ते. भेटूया पुढील भागात पुढील शनिवारी नव्या विषयांसह. जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आजच सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.